नमस्कार मंडळी. आपल्या अविरते चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मनात भक्तीची ओढ आणि ओठांवर स्वामींचं पवित्र नाम. स्वामी समर्थ महाराज यांची कृपा म्हणजे असीम शक्तीचा झरा, जी जीवनात आशा, समाधान आणि मार्गदर्शन घेऊन येते. परंतु या कृपेचे काही अदृश्य संकेत असतात. ते काळजीपूर्वक पाहिल्यास जाणवतात, आणि या कृपेचे संकेत कधी आणि कसे मिळतात हे समजून घेतल्यास आपलं जीवनच बदलून जातं. तर आजच्या या भक्तिभावपूर्ण प्रवासात आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या कृपेचे सूक्ष्म पण स्पष्ट संकेत. तुकाराम महाराज म्हणतात, गुरूंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळ वेळ लागत नाही. त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात. कसे ते पाहूया. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. गुरुकृपेची महती सांगताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात हे वर्णन केले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि तो उत्तीर्ण झाला की त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात. पण अनेक भक्तांना प्रश्न पडतो की आम्ही स्वामी कृपेस पात्र आहोत की नाही, किंवा गुरुकृपा झाली आहे हे कसे ओळखायचे. तर मंडळी, या प्रश्नांचे शंकानिरसन करणारे उत्तर शेवटपर्यंत नक्की ऐका. आपली आई आणि घरातील इतर मोठी मंडळी लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार करत असतात आणि उत्तम माणूस म्हणून आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतात. बाहेरून आले की हातपाय धुतल्याशिवाय घरात वावरायचे नाही. सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना म्हणायची, पर्वचा म्हणायचा. घरातील मंडळींना उलट उत्तरं द्यायची नाहीत. बाहेरून आल्यावर चपला नीट ठेवायच्या. अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो आणि त्यातूनच आपण घडत असतो. हे संस्कार होत जातात आणि पुढेही ते कायम स्वरूपी राहतात. अगदी त्याचप्रमाणे आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपण जी काही देवाची पूजा अर्चना करतो, भक्ती करतो, श्रद्धेने देवासमोर नतमस्तक होतो, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या देहबोलीवर, वाचेवर आणि एकंदरीत आयुष्यावर व विचारांवर होत जातो आणि त्यातूनच आपण एक व्यक्ती म्हणून घडत असतो. आपण केलेली उपासना आपल्याला चांगल्या वाईटाची परीक्षा करायला शिकवते. काय घ्यायचे आणि काय सोडायचे याचे ज्ञान येते. ह्या सर्व उपासनेतून मग उत्तम व नीटनेटका संसार करणे, मुलांचे उत्तम शिक्षण करणे, ज्या ज्या वेळी ज्या गोष्टी हव्यात त्या साध्य होणे, जसे की धनसंपत्ती, योग्य वेळेत विवाह, मनासारखी नोकरी, चांगल्या लोकांची संगत मिळणे, योग्य संधी मिळून त्याचे चीज करता येणे, म्हणजेच आयुष्य मार्गस्थ असणे. माझ्या मते हीच गुरुकृपा आहे. आपल्यासोबत आपले गुरु निरंतर असल्याची ही एक जाणीव आहे. आपल्या मनात सद्गुरूंची पूजा, नामस्मरण करावे हा विचार येणे, दुसऱ्यांना मदत करायची बुद्धी होणे, आपल्या कुटुंबाप्रती आपली असलेली कर्तव्य पार पाडणे आणि त्याची जाणीव सतत मनात असणे, पैशाचा योग्य विनियोग करणे, ही गुरुकृपा नाही तर अजून काय आहे. गुरुकृपा हा अनुभव आहे. ती एक सरळ भावना आहे, जे आपल्या मनावर सतत फुंकर घालणारी आहे. कुणीतरी आपल्यासोबत सतत आहे, आपली काळजी घेत आहे आणि त्यामुळे मला कधीही एकटेपणाची भावना निर्माण होत नाही. ही भावना म्हणजेच गुरुकृपा आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. संकटे आणि समस्या आल्या तरी त्यातून मार्ग मिळत आहे. अडचणी दूर होत आहेत. ही गुरुकृपाच आहे. आपली रोजची नित्यकर्मे करत असताना आपली साधना, उपासना, मानसपूजा सर्व काही सातत्याने चालू ठेवावे. आपण त्यांना क्षणभर सुद्धा विसरत नाही, तसे तेही आपल्या भक्तांना विसरत नाहीत. ते आहेत आणि ते आहेतच यावर विश्वास असावा आणि या भावनेवर शंका कुशंका कधीच घेऊ नये. परमेश्वर माणसातच आहे, त्यामुळे 2 तास देवदेव करायचे आणि लोकांना त्रास द्यायचा, वाईट वागायचे, अशा लोकांचे आयुष्य बघा, कारण त्यांचे कोणीच नसते, ना माणसे ना देव. उपासनेत प्रचंड ताकद आहे. अशक्यही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांचे नाव सतत मुखात असणाऱ्यांना कसलीच भीती नाही. उलट दिवसेंदिवस आपली भक्ती, श्रद्धा त्यांनी दिलेल्या प्रचितीमुळे बळकट होत असते. आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार करणे ही एक उत्तम भक्ताची जबाबदारी आहे. आपण कधीही अक्कलकोटला जर गेलात
तेव्हा तिथून येताना प्रसाद घेऊन येत असाल. त्यावेळेस त्या प्रसादाबरोबर कमीत कमी स्वामींचे 5 ग्रंथ किंवा पोथी आणाव्यात आणि तो प्रसाद ज्या लोकांना द्याल त्या प्रसादाबरोबर ते ग्रंथ किंवा पोथीही द्यावी, जेणेकरून ते त्याचे वाचन करतील आणि त्यांना देखील अध्यात्माची गोडी लागेल. गुरुकृपा हा सुखद अनुभव आहे. जेव्हा आपल्याला समाधानाची शांत झोप लागते तेव्हा आपल्याला एकटेपणा वाटत नाही, भीती वाटत नाही. तेव्हा समजावे आपल्यावर त्यांची कृपा झाली आहे आणि एकदा का त्यांचा वरदहस्त लाभला की मग आपण आपले राहतच नाही. गुरुकृपा म्हणजे थेट ह्या मनाची त्या मनाशी होणारी भेट. गुरुकृपा ही आंतरिक समाधानाची पोचपावती आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कधी जर आपल्यावर वादळासारखे मोठे संकट आले असेल तरीही त्यातून सहज मार्ग निघाला तर हा अनुभव जो येतो तो म्हणजे स्वामींचं कृपाछत्र आपल्या डोक्यावर आहे, हेच याचं लक्षण असतं. स्वामींची खरी कृपा मनाला बदलते. हे बदल म्हणजे कृपेचं अंतिम फळ आहे. स्वामी माऊली हे जरी अदृश्य असले तरी सतत आपल्याजवळ असतात. ते बोलत नाहीत पण आपल्याला संकेत देतात. आपण फक्त थोडं शांत झालं आणि श्रद्धेने पाहिलं तर कृपेचा अनुभव नेहमी आपल्याला जवळच आहे हे समजेल. ज्यांना या संकेताचा अनुभव येतो त्यांना माझं एकच सांगणं आहे, स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांच्या कृपेचं रक्षण करा, त्यांचं नाम घेत राहा आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ते स्वतः तुमचं मार्गदर्शन करतील आणि कोणत्याही संकटातून तुम्हाला सहज तारून नेतील. स्वामी माऊली म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण त्यांच्या चरणी श्रद्धेने नम्रतेने राहिलो तर ते कधी ना कधी आपल्यावर कृपेचा वर्षाव करणारच. जीवनात आलेले हे संकेत ओळखा आणि विश्वास ठेवा, कारण जेव्हा स्वामींची कृपा लाभते तेव्हा अशक्यही शक्य होतं. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.